सत्य समाचार न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा. नमस्कार, आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी असलम नगरे. चला बघूया आजच्या दिव्यांग साधना संघ नाशिक यांचे नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांना निवेदन देऊन दिव्यांग बांधवांच्या कुटुंब प्रमुखाची अट न लावता अत्यंत योजनेअंतर्गत धान्य मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती संघाचे राज्य अध्यक्ष मच्छिंद्र मोरे, सचिव स्वप्नील गांगुर्डे उपस्थित होते. सत्य समाचार मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी इम्रान अत्तार, नाशिक. आज आपल्या दिव्यांग साधना संघ नाशिक या संस्थेच्या वतीने आपले नाशिकचे जिल्हा पुरवठाधिकारी माननीय जिल्हा पुरवठाधिकारी साहेब गायकवाड साहेब यांना आम्ही दिव्यांगाचे निवेदन सादर केलं आहे. तर दिव्यांग बांधवांना शासनाच्या निर्णयाप्रमाणे अंत्योदय योजनेचा लाभ उपलब्ध करून दिला जात असतो, परंतु त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये काही तालुका स्तरावर आमच्या दिव्यांग बांधवांना कुटुंब प्रमुखाची आट लावली जाते अशी, आणि आट लावल्यामुळे काहींना ते धान्याचा लाभ उपलब्ध होत नाही. तर आज आमची मागणी अशी होती की ज्या कुटुंबात दिव्यांग असेल त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा. या बाबतीमध्ये निवेदन दिले असताना माननीय गायकवाड साहेबांनी लगेच सांगितले का आम्ही ही आट कुठंच लावत नाही, जिथं दिव्यांग एक बी दिव्यांग असला तर त्यांना आम्ही अंत्योदय योजनेचा लाभ उपलब्ध करून देतो आणि इथून पुढे देणार असं सांगितलं. त्याबद्दल मी जिल्हा पुरवठाधिकारी यांचे खूप खूप आभार मानतो. त्यांनी आजच्या आज आपल्याला हा निर्णय दिला त्याबद्दल खूप खूप त्यांचे आभार. धन्यवाद. सत्य समाचार न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा.